तर नेक्स्ट पार्ट, आधीचे एक्झाम्पल जे आहेत ते सगळे वर्डिंग प्रॉब्लेम्स आहेत. सॉल्ट एक्झाम्पल आणि एक्सरसाइज 8.1 मधले बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जातोय. लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, इट इज अ मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. जसं आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये काढलेला आहे, मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स, तसंच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा मीन अँड व्हेरियन्स आहे. मीनला दुसरा अर्थ जो आहे तो एक्सपेक्टेड, तो आपण काढलेला आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच मीन. काय काय वेळेस मीन म्हणतात, काय काय वेळेस एक्सपेक्टेड व्हॅल्यू असा शब्द येतो. तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. वर टू फाइंड हियर ई ऑफ एक्स, एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच मीन अँड व्हेरियन्स ऑफ एक्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे काय होणार, एक्स इज बायनॉमियल विथ पॅरामीटर्स np. n is number of repetitions and p means probability of success. Then the expected value or mean of this binomial distribution is np only, and variance of x is npq. It is simple. This is a mean and this is a variance. आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं विथ पॅरामीटर्स np. Then mean means expected value is np and variance of x is npq. तेच आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये पाहिला होता. e of x ची व्हॅल्यू तिथे xi pi होता. इट इज समेशन ऑफ xi into pi. जेवढे x आणि जेवढे y p आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन घेऊन ऍडिशन घ्यायचे. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ x फॉर्म्युला इज समेशन ऑफ xi स्क्वेअर pi मायनस समेशन ऑफ xi pi ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन्ही जे फॉर्म्युले आहेत ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे आहेत आणि हे दोन जे ते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणलं की np येणार. तर हे दोन जे फॉर्म्युले आहेत हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे आधीचे चॅप्टरचे 7 चॅप्टर त्याचे मीन आणि व्हेरियन्स. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये np असणार आहे. इट इज मीन अँड दिस इज अ व्हेरियन्स. म्हणजे आपल्याला फक्त np माहिती असलं की आपल्याला मीन आणि व्हेरियन्स काढता येईल. आपण आता एक्झाम्पल बघूया. याच्यावरचे डायरेक्ट एक्झाम्पल जे 2 मार्काला विचारू शकतात. नमस्ते स्टुडंट, एक्झाम्पल इज गिवन दॅट x इज बायनॉमियल विथ पॅरामीटर np. असं अगोदर दिलेलं असतं. याच्यावर ओळखायचं की हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. नाउ फर्स्ट क्वेश्चन इज इफ n is equal to 10, p is equal to 0.4, find e of x and variance of x. variance of x नुसतं b of x लिहितात किंवा variance varx तोच असेल मीनिंग. आता इथे आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. गिवन n is equal to 10 and p is equal to 0.4. आता p दिलेला आहे, मग त्यावरून q ची व्हॅल्यू काढता येईल. q means it is 1 minus p. So it is 1 minus 0.4. The subtraction is 0.6. हे काढूनच ठेवायचं आपण. आता पहिला विचारलं आपल्याला e of x. e of x means it is only n into p. मग काय ना n किती आहे? n is 10 and p is 0.4. मल्टिप्लिकेशन जर घेतलं आपण बघा 0.4 into 10 it is 40. one decimal place म्हणजे एवढे ना, it is 4. Now variance of x means npq. n is 10, p is 0.4 and q is 0.6. मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करायचं आहे. आता इथे कसं येणार 10 ला 10 तसंच ठेवू आपण. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती येणार 24. 4 into 6 is 24. 2 decimal places 0. Now 10 into this, 1 decimal here into 10, so 1 decimal place goes here right side. So the answer is 2.4. So e of x ची व्हॅल्यू किती आली 4 and variance of x is 2.4. हा एक्झाम्पल जो आहे तो 2 मार्काला विचारू शकतात. दोनच क्वेश्चन सिंपल आहे, दोनच क्वेश्चन विचारलेले डायरेक्ट एक्झाम्पल आहे. आता बघा या एक्झाम्पल मध्ये आपण सेकंड एक्झाम्पल बघतोय. If p is equal to 0.6 and e of x is 6,
then we have to find n and variance of x. इथे आपल्याला e of x दिला आहे आणि p दिलेला आहे गिवन. आता e of x दिल्यामुळे आपण e of x चा फॉर्म्युला वापरू शकतो. नाउ e of x द फॉर्म्युला इज n p. मग यामध्ये व्हॅल्यू ठेवू आपण. e of x इज 6, n ची व्हॅल्यू ठेवली n इज इक्वल टू n काढायचं आपल्याला आणि p ची व्हॅल्यू ठेवली आपण 0.6. आता इथे n काढायचं आहे, सो इट गोज टू द डिनॉमिनेटर 6/0.6. डिव्हिजन करता आला पाहिजे. आता डिव्हिजन काय इथे 6/6 लिहिला मी आणि इंटू 10 इंटू काय हा 10⁻⁻1 म्हणजेच इथे काढणार अपॉन 10 असे. बघा इथे 0.6 means it is 6/10. Now it goes to numerator 6/1 into 10/6 is equal to n. So here we get n equal to 10. n ची व्हॅल्यू कधीही 0 पॉइंट असे येणार नाही, फ्रॅक्शन मध्ये कधी येणार नाही, कारण n हे काउंटेबल आहे. नंबर ऑफ रिपीटेशन्स आपण काउंट करतो 1 2 3 4. त्यामुळे याची व्हॅल्यू कधीही फ्रॅक्शन मध्ये येत नाही, तर ही इंटिजर व्हॅल्यू असेल 1 2 3 4. निगेटिव्ह सुद्धा येणार नाही आणि फ्रॅक्शन सुद्धा येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ x काढायचा आहे. नाउ व्हेरियन्स ऑफ x द फॉर्म्युला इज npq. आता इथे q काढलंच नाही आपण, q काढू आपण. q इज इक्वल टू 1 p. सो 1 p इज 0.6. 1 0.6 इट इज 0.4. हे कसं आलं? 1 0.6 म्हणजे 1.0 मायनस 0.6 म्हणजे सबट्रॅक्शन जर घेतली तर हे असेल 0.4. मग आता व्हॅल्यू काढू आपण. n ची व्हॅल्यू ठेवली, n काढले आपण ते 10 इंटू p. p इज 0.6 and q is 0.4. So it is 10 into and दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे 0.24. So it is 2. आता 10 ने मल्टिप्लाय केलं तर एक डेसिमल प्लेस राइट हँड साइडला जाईल. So the answer is 2.4. So this is value of variance of x. See the answer. याला एक मार्क आणि ह्याला एक मार्क असेल. n काढला आपण आणि variance of x. असेच एक्झाम्पल आहेत आणखी की आपल्याला p काढायचं असेल किंवा e of x दिलाय, variance of x काढायचं असेल, स्टँडर्ड डिव्हिएशन सुद्धा काढायचं आहे. आता स्टँडर्ड डिव्हिएशनचा फॉर्म्युला जो आहे तो आपण प्रोबॅबिलिटी मध्ये पाहिलेला आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन मीन्स सिग्मा किंवा त्याला स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ x असेही म्हणतात. दॅट व्हॅल्यू इज अ स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ x. तर काय येणार इथे व्हेरियन्स जे काढलेले आहे त्याचा स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार तो स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ x. इट डिनोटेड बाय सिग्मा और स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ x असेही लिहितात. नाउ सी this is another example. Here n is given 25. Given n is equal to 25, e of x is equal to 10, and we have to find p and standard deviation of x. e of x दिल्यामुळे तो फॉर्म्युला वापरायचा, ज्याची व्हॅल्यू दिलेली असेल तो फॉर्म्युला वापरायचा आपण. its value is np. Put all the values. e of x is 10, n is given 25 into p. We have to find p. So this is goes to denominator 10/25 is equal to p. 10/25 means it is आता डिव्हिजन जर घेतला आपण 2/5 डिवाइड करा व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आन्सर काढायचा आहे. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचा, प्रोबॅबिलिटीची जी व्हॅल्यू आहे इथे आलेली आहे ती कधीही ग्रेटर दॅन 1 येणार नाही आणि निगेटिव्ह येणार नाही. जसं n ची व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये येत नाही तर p ची व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये येणार, 0 पॉइंट मध्ये येणार आन्सर 0 पॉइंटच असणार आहे, 1 पेक्षा जास्त येणार नाही व्हॅल्यू, 1 पेक्षा जास्त. तर इथे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही कधीही ग्रेटर दॅन 1 येणार नाही. जर आला तर आन्सर चुकलेला आहे समजायचं. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचे. स्टँडर्ड डिव्हिएशन साठी अगोदर व्हेरियन्स काढावा लागेल. व्हेरियन्स इज npq. आता इथे q ची व्हॅल्यू काढायची, p दिलेला आहे, मग q is equal to q means it is 1 minus p, so it is 1 minus 0.4, so we get the answer as 0.6. Put the value here.
n is 25, p is 0.4 and q is 0.6. So 25 into 0.24. See, the multiplication is 25 into 24. We have done here. So we get the answer as a 6 here. So we get all the values here. इथपर्यंत काढलं तर 1 मार्क आणि हा याला 1 मार्क असेल. तर याप्रमाणे सर्व एक्झाम्पल जे आहेत, आणखी एक एक्झाम्पल दिलेला आहे, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. एक्सरसाइज 8.1 मधला हा 12 क्वेश्चन आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि मी जेव्हा एक्सप्लेन करून सांगते तेव्हा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं असेल. Now see, this is solved example. I will explain this. You let the PMF of random variable be probability of x is equal to x 4cx 5 by 9 raised to x and into 4 by 9 raised to 4 minus x for the values x is equal to 0, 1, 2, 3, 4. Then find e of x and variance of x. We have to find expectation and expected value and variance. Now this PMF is given. आपल्याला माहिती आहे, we know that probability of x is equal to x. हा जो probability PMF आहे binomial distribution चा, it is a NCX p raised to x q raised to n minus x. इथे आपण लिहू शकतो, we know that. आता परीक्षेत हे एक्झाम्पल जेव्हा विचारतात तेव्हा आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे हे सांगत नसतात, ते आपण ओळखायचं बघून. कारण काही वेळेस प्रॉबिलिटी यामध्ये पण असते आणि प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे पण एक्झाम्पल प्रॉबिलिटी मध्येच आहेत. त्यामुळे जम्बलिंग करायचं नाही. तर यामध्ये जर आपण हे बघितलं तर लक्षात येतं, दिस इज लाईक दिस. सो इफ वी कंपॅरिझन दिस, देन कंपॅरिझन जर केलं आपण तर काय येणार, हिअर काय येणार, एक्स इज बायनॉमियल विथ पॅरामीटर्स. हिअर n इज इक्वल टू किती येणार 4. p ची व्हॅल्यू काय येते 5 बाय 9 आणि q ची व्हॅल्यू किती आहे, q इज इक्वल टू 4 बाय 9. बघितलं की लक्षात येतं आपल्याला. म्हणजे therefore x is binomial with parameters np means 4 into 5 by 4 and 5 by 9. This is binomial distribution. Where to find e of x? आता np q सगळं दिलेलं आहे. therefore काय येणार, e of x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, it is n into p. So it is equal to n. n ची व्हॅल्यू किती आहे 4. p means it is 5 by 9. So it is a 20 by 9. Now v of x, variance of x means it is a npq. So it is n is equal to 4, p is equal to 5 by 9 and q is a 4 by 9. So it is a 80 upon 81. This is required answer. समजलं? इथे यामध्ये व्हेरियन्स विचारलं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारलं. आपल्याला फॉर्म्युला जो माहिती आहे तो एनपी आहे, म्हणजे आपल्याला एनपी चे व्हॅल्यू माहित पाहिजे. मग जर आपण कंपॅरिझन जर केलं हे दोन्ही, तर यावरून आपल्याला काय दिसतं तर एनपी क्यू चे व्हॅल्यू सगळे काढता येतात. मग एकदा एनपी क्यू माहित झालं की आपल्याला व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू दोन्ही काढता येतात. तर असे एक्झाम्पल, काही एक्झाम्पल हे सोपे आहेत. डायरेक्ट 2 मार्काचे एक्झाम्पल जे आहेत त्याची प्रॅक्टिस करा. 2 मार्काचं एक एक्झाम्पल येऊ शकतं, 3 मार्काचं येऊ शकतं, कसंही विचारू शकतात. हा चॅप्टर जो आहे तो 5 मार्कासाठी आहे. तर यामध्ये तुम्ही परफेक्ट एक्झाम्पल जेवढे दिलेले आहेत, सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा वही पुस्तकातले सॉल्व्ह करायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत सॉल्व्ड एक्झाम्पल. आणि एक्सरसाइजचे जे एक्झाम्पल आहेत, काही एक्झाम्पल एक्सरसाइजचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. So this is the last part of binomial distribution. Here the chapter binomial distribution is completed. Thank you.